नमस्कार, मी गणेश जाधव, सरपंच वांगी नंबर 2। काल 15 ऑगस्ट निमित्त आमच्या अवधूत विद्यालय राजेंद्र वनवे सर मुख्याध्यापक राजेंद्र वनवे सर यांच्या विरोधात यांच्या मनमानी कारभारामुळे आज ग्रामस्थ उपोषणासाठी बसत आहेत। आज दुसरा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालवलेली आहे। जर प्रशासनाने त्याच्यावर काही निर्णय नाही घेतला तर आम्ही सरपंच आणि सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे पालक हे सगळेजण मिळून रस्ता रोको आणि अधिकाऱ्यांना घेराव अशा पद्धतीचं तीव्र आंदोलन आम्ही उद्याला पकडू शकतो। त्यांनी ह्याची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा, नाहीतर तीव्र आंदोलन इथून पुढे होईल आम्ही करू शकतो। तुमच्या गावातला जो विषय आहे हा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल याच्या आधी झालेला होता, आता उपोषणाला बसलेले आहे। आपल्या सोबत काय संस्था चालकांनी किंवा इतर कोणी संपर्क साधलाय का किंवा काय त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली? काही संपर्क साधला नाही त्यांनी। उलटा आम्ही सरपंच आणि ग्रामस्थ त्यांना जाब विचारला तर त्यांनी ग्रामस्थाच्या सरपंचावरच केस केले, त्यांनी केस टाकले त्यांनी मुख्याध्यापक वनवे आणि त्यांनी संस्थापक त्यांच्या नात्याने काल उपोषण चालू झालं म्हणलं कमीत कमी इथं यायचं जर असतं, पण ते आलेलं नाहीत अजूनपर्यंत। काय केस टाकले की बाबा शाळेत येऊन विनाकारण, पण ह्याच्यामध्ये नाही का सरपंच ग्रामस्थ नाहीत, पूर्ण पालक आणि विद्यार्थी ह्यांच्या सगळं आम्ही रस्ता रोको उद्यापासून आम्ही चालू करतोय। या संदर्भात प्रशासनाला आम्ही जाब विचारायला कशा पद्धतीने गेलो की 10वीच्या मुलांना 2000 रुपये मुळात राजेंद्र वनवे 1500 रुपये फी का मागता आणि हा जाब विचारायला गेलो आणि इंग्लिश तासाचा सर नसल्यामुळं बाहेरून सर बोलवायचा आणि त्याची फी द्यायची असं त्या मुलांना सांगितलं होतं। त्याच्यासाठी आम्ही जाब विचारण्यासाठी गेलो। आता तुम्ही आंदोलन करणार म्हणता रस्ता रोको वगैरे, तर त्यासाठी प्रशासनाला सूचना दिली का? त्याचं निवेदन वगैरे उपोषणाची जर सूचना दिलेल्या त्यांना उद्या रस्ता रोको करणार आज देऊन आम्ही उद्याच्याला करणार आहे। आम्ही आज सूचना देणार आहे त्यांना, आणि तरी बी नाही ऐकलं तरी अधिकाऱ्यांना आम्ही घेराव घालून आम्ही तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे असा इशारा देतो आम्ही। जर ही आता उपोषणाला बसल्यात या त्यांचं जर काही जीवाचं बरं वाईट झालं काय झालं तर आम्ही त्यांना घरात ऑफिस मधून बाहेर निघायची सुद्धा आम्ही पंचायत करू असं आंदोलन आम्ही करू। सर्व ग्रामस्थ आणि पालक आणि विद्यार्थ्या सकट, असं नाहीत की विद्यार्थी पालक त्यांचं काही नाही, ती सुद्धा ह्या आंदोलनात सहभागी आहे सगळे। आज काल सुट्टी असल्यामुळे उद्यापासून ती विद्यार्थी पालक सुद्धा सहभागी होणार आहेत आंदोलनामुळे। मुळात राजेंद्र वनवे सर हा मुख्याध्यापक नाही, ती सर व्हायच्या सुद्धा लायकीचा माणूस नाही, त्याची प्रवृत्ती नाही त्याची, जी त्याचं संभाषण विद्यार्थ्यांना बोलण्याची भाषा ही त्याची एकदम उद्धट, म्हणजे थोडक्यात एक त्याची बाबा शिपाई व्हायच्या सुद्धा मापातले नाही। आता काल या ठिकाणी जे उपोषण करते कालपासून बसलेले आहेत काय 2 जणांच्या तब्येतीमध्ये काहीतरी बिघाड झाला होता? हो, बिघाड त्यांच्या तब्येत बीपी वाढलाय, शुगरचा त्रास आहे त्यांना। जर उद्या काय झालं तर आम्ही बसणार नाही। सर्व जबाबदारी कोणावर असेल? हे अधिकाऱ्यावरच, प्रशासनावरच। म्हणजे पहिल्यांदा दिलेत त्यांनी, म्हणजे उपोषण करायच्या अगोदर तरी त्या प्रशासनाने दखलच घेतलेली नाही। दीड महिन्यापासून हे प्रकरण चालूच आहे। मग ही वेळच आली त्याच्यामुळं प्रशासनाने जर दखल घेतली असते, त्यांच्यावर कारवाई केली असते किंवा हे असतं ऊर्जा असतील त्यांनी संभाषण केलं असतं गावकऱ्यांसोबत, तर म्हणजे ही वेळ आली नसती। काहीतरी बसून मार्क आला असतो त्यांना बी काय, म्हणजे त्यांना वाटतंय चलतंय चलू द्या, सगळ्या गोष्टी काय त्यांच्याच मनाने चालू येतं, कोण काय करतंय त्या बेसवर ते आजपर्यंत चालत आली ती। इतके दिवस गावाने बी काय सहभाग घेतला नाही, त्याला हाय संस्था चलती चलू द्या। ह्यांनी ह्या 4-5 इतका भोंगळ कारभार केला की म्हणजे काही गोष्टी आता मागच्या सांगून उपयोग बी नाही, चालू आहे ह्या गोष्टी सुद्धा ती दखल घेत नाही। हे विषय झाले असेल किंवा हे जे संस्थेत संबंधित चालू आहे त्यातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम 100% परिणाम होतोय। पूर्ण विद्यार्थ्यांनी पालकांनी निर्णय घेतला होता त्यांनी की बाबा आपण सगळी पोरं जीवरित शाळेला घालू, पण सगळ्यांनी परत निर्णय घेतला की बाबा आज घालतोय मुली, त्या मुलीला गावातलं संस्था बंद पडन, मग बंद पडून ह्यामुळं गावकऱ्यांनी आम्ही सांगून त्यांना इथं विद्यार्थी शाळेत आम्ही ठेवायला सांगितलं। नाहीतर त्यांची अशी मानसिकता झाली की या वनवे सरमुळे आपल्याला वांगी शाळेत आपल्याला मुलंच शाळेत ठेवायची नाही, ते आपल्याला बाहेर शाळेत घालायची। पण संस्था बंद पडली तर ते गावाचं नुकसान आहे।
मग त्यामुळे संस्था बी चालली पाहिजे. फक्त वन वे सर त्याचा भोंगळ कारभार आहे, त्याला त्या पदावरनं त्याला हटवलं पाहिजे. त्याला हे शेलगाव वांगी, हो संस्थापक शेलगाव वांगी, डोळे गुर्जे म्हणून संस्थापक आहेत त्यांचे. त्यांनी अजून भेटच दिले नाही, गावाला संवाद साधला नाही त्यांनी, कसला संपर्क साधला नाही त्यांनी. त्यांचं काम आहे, त्यांचं आंदोलन चालू आहे आपल्या शाळेच्या गेटवर, म्हणलं त्यांनी यायला पाहिजे. त्याचा परिणाम त्यांना भोगावाच लागणार आहे त्यांना.